ज्यांची आत्ताच आपण विचार ऐकले ते देशाचे माजी गृहमंत्री, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब, सिद्धरामय्या जी और हम साथी निरीक्षक शेखर वाणी यांनी हा सगळा सोहळा आयोजित करण्याच्यासाठी कष्ट घेतले. ते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, शिवसेनेचे तालुका प्रधान विशाल भगत, काँग्रेसचे नेतृत्व डॉक्टर अनिकेत देशमुख, साकोते, हंसा फुले, कृषीभूषण अंकुल फळवे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयमाला गायकवाड, प्राध्यापक गोंधळी सर, विविध संस्थांचे तिन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि सरकारी बंधू. बऱ्याच दिवसातून या तिन्ही पक्षाचे प्रमुख लोक इथे एकत्र आले. निवडणुका ह्या जवळ आल्यात, पण आज निवडणुकीचा विचार नजरेसमोर ठेवून राज्य कसे देशातल्या लोकांना एका वेगळ्या रस्त्यावर न्यायचा प्रयत्न करतात. देशामध्ये बेकारी आहे, मुलांना काम नाही, महागाई आहे, शेतीमालाच्या किमतीचा प्रश्न आहे, काही कारखाने बंद पडल्यामुळं कामगार वर्ग संकटात आहेत, समाजाचा उपेक्षित आणि दलित वर्ग आणि विशेषतः स्त्रियांचा वर्ग त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करणं हे देशाच्या भल्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं आहे. पण आज ज्यांच्या हातामध्ये देशाची सत्ता आहे त्यांना हे प्रश्न महत्त्वाचे वाटत नाही. रोजचं वर्तमानपत्र उघडलं किंवा टेलिव्हिजन चालू केला तर तुम्हाला 22 तारखेला होणारा अयोध्येचा कार्यक्रम दिसतो. मर्यादा पुरुषोत्तम राम हा या देशातच नव्हे तर देशाच्या बाहेर जिथे भारतीय गेले त्या सगळ्यांच्या अंतःकरणात श्रद्धेचा विषय आहे. जरूर त्याबद्दलची श्रद्धा लोकांच्या मनात आहे, ती सामान्य माणसापर्यंत आहे. त्याच्यासाठी अयोध्येला जावं लागतं असं नाही. तुम्ही आणि तुमचे मित्र एखाद्या गावी भेटलात तर आपल्याला नमस्कार करण्याच्या ऐवजी तुम्ही राम राम म्हणतो. याचा अर्थ तुम्ही राम, मी हे राम. हा रामाचा आदर्श अखंडपणानं आपण अंतःकरणामध्ये ठेवलं पाहिजे, ठेवतो त्याचंही लक्षण आहे. आज अनेक प्रश्न असे असतात की लोक कसं म्हणतात रामाला सोडून दिलं आहे, काही चिंता करण्याचं कारण नाही. आणि त्याचं महत्त्वाचं कारण श्रीरामावर त्यांची अतीव अशा प्रकारची भक्ती आहे. पण याचा अर्थ उद्याच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून काही कारवाई रामाच्या नावानं करण्याचा प्रयत्न होतो. त्यावेळेला एक प्रकारची अस्वस्थिती स्थिती देशात निर्माण होते. आज काही कार्यक्रम जाहीर केले. काल देशाच्या प्रधानमंत्र्यांनी पोस्ट खात्याचं एक तिकीट असतं ते देशाला आयोजित केलं आहे. या देशामध्ये पोस्ट आणि टेलिग्राफ हे जे खातं आहे ते मंत्रिमंडळाचं त्याचं खातं आहे, स्वतंत्र खातं आहे. तिकीट त्याचं रामाचं त्या खात्याचं बाहेर करायला
त्या खात्याचा मंत्री दिसत नाही. प्रधानमंत्र्यांनीच ते काम केलं पाहिजे. पण प्रधानमंत्र्यांनी ते तिकीट बाहेर दिलं कधीच कधी त्या माणसाला ते बोलवायचं, ते मंत्र्यालाही बोलवले. जसं कधी खात तरी त्यांनी निर्णय घेतला. आज प्रत्येक गोष्टीमध्ये हे सगळं केंद्रित चालू झालेलं आहे. त्यांनी जाहीर केलं की 22 तारखेचा हा कार्यक्रम, दिवे लावा, थाळी वाजवा, मिरवणूक करा. ठीक आहे, ज्याला जे योग्य असेल ते करू शकतात. पण सगळ्याच प्रश्न असेच सुटतात का? मला माहीत नाही, तुम्हाला आठवतं का नाही, जेव्हा एक मोठा रोग देशामध्ये आला आणि हजारो लोक संकटात गेले, त्यावेळेला एक दिवशी देशाचे प्रधानमंत्री आले टेलिव्हिजनवर आणि त्यांनी सांगितलं की उद्या सकाळी तुम्ही थाळी वाजवा. मला माहिती नाही, तुम्हाला आठवतं का? आणि सर्व देशाच्या लोकांना असं वाटलं किंवा या रोगातून सुटका करायची असेल तर प्रधानमंत्री म्हणतात थाळी वाजवा. सगळे जण त्यावेळेला थाळी वाजवत होते. हा काही प्रश्न सोडवायचा किंवा रोग कमी करण्याचा विचार नाही, मार्ग नाही. पण प्रधानमंत्र्यांना असं वाटतं की या देशाचा सामान्य माणूस हा भोळा आहे आणि तो भोळ्याचा फायदा आपण घेतला पाहिजे आणि त्याच्या डोक्यावर असल्या सध्याच्या गोष्टी सांगितल्या पाहिजे आणि मूलभूत गोष्टी करून त्याचं लक्ष दुसरीकडे वळवलं पाहिजे. तुम्हाला आठवतं की नाही माहिती नाही, एक दिवशी प्रधानमंत्र्यांनी जाहीर केले की 8 वाजता संध्याकाळी आम्ही एक अत्यंत महत्त्वाचं धोरण आहे ते जाहीर करणार. माझ्यासारख्यालाही वाटतं काहीतरी देशाच्या हिताचा किंवा भारत पाकिस्तान किंवा काश्मीर अशा प्रश्नाच्या संबंधी काही कडक पावलं टाकण्याची भूमिका दिसते. आणि मी बाकीची कामं सोडली, टी व्हीमध्ये जाऊन बसलो आणि 8 वाजता ते आले आणि त्यांनी सांगितलं की 500 रुपयाची नोट आज संध्याकाळपासून खतम झाली. या सगळ्या नोटा रद्द करण्यात आल्या आणि आता तुम्हाला नवीन काहीतरी करावं आहे. आणि सांगितलं की हा नोटाचा निर्णय घेतल्याच्या नंतर देशाची गरिबी राहते. नोटा गेल्या, गरिबी आहे तिथं, बेकारी आहे तिथं, महागाई आहे तिथं. लोकांना भलत्या रस्त्यावर नेण्याच्यासाठी काही लोक देशात हुशार आहेत म्हणून ओळखले जातात. त्याच्यामध्ये नरेंद्र मोदीचा नंबर हा बसणार आहे ही गोष्ट मान्य केली पाहिजे. आणि तेच काम आता या ठिकाणी रामाच्या नावावर सुरू केलं. मंदिर बांधतात, आनंद आहे. पण याच्यामध्ये आज मंदिराची उद्या प्रतिष्ठापना होणार आहे. ते कोण त्या ठिकाणी हजर राहणार आहेत याची यादी जाहीर करण्यात आली. रामभूमी जन्म न्यास ठेवतील. त्याच्यामध्ये प्रधानमंत्री आहेत, दुसरे एक संत आहेत आणि तिसरं नाव राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशाचे प्रमुख, त्यांचं नाव त्या ठिकाणी आहे. आता इथे रामाच्या ठिकाणी सुद्धा आदेश आहे त्यांचा. तिथेही तुम्ही राजकारण आणता आणि लोकांनी जर त्या संबंधीचं वेगळं मत दिलं तर तुम्ही रामाच्या बद्दलचा अनादर करता. याचं कारण आहे की मूलभूत भाषांची सोडवणूक करण्याच्यासाठी यांना अपयश झालं आणि त्यामध्ये ते वेगळ्या रस्त्यात गेले. विशेषतः काँग्रेस पक्षावर फार टीका करतात की काँग्रेस पक्ष या बाबतीत वेगळी भूमिका घेतो. काय भूमिका घेतली तुम्हाला लोकांना कदाचित माहीत नसेल किंवा काहींना माहीत असेल. हा राम जन्माचा प्रश्न, मंदिराचा अयोध्येचा प्रश्न फार जुना आहे. याच्यामध्ये वाद होते हिंदू आणि मुस्लिम.
त्या काळामध्ये वेगळं सरकार होतं आणि त्या सरकारचं नेतृत्व चंद्रशेखर यांच्याकडे होतं. आणि चंद्रशेखर यांच्याकडे हा प्रश्न असताना त्यावेळेला त्यांनी 2 लोकांची कमिटी नेमली आणि त्या कमिटीमध्ये काही सभासद घ्यायचा अधिकार त्या कमिटीच्या प्रमुखांना दिला. आणि 2 संघटना होत्या. एका संघटनेचं नाव बाबरी मशीद ॲक्शन कमिटी, ज्यांना बाबरी मशीद हवं होती हा एक वर्ग होता. आणि दुसरी जी कमिटी होती त्यांचं नाव राम जन्मभूमी न्यास म्हणजे ट्रस्ट अशी होती. आणि गमतीचं काम म्हणजे त्या 2 कमिटीचे अध्यक्ष त्यांनी नेमले. त्याचं राम जन्मभूमी न्यासच्या कमिटीचे अध्यक्ष शरद पवार होते. आणि दुसरी जी कमिटी आहे बाबरी मशीद ॲक्शन कमिटी त्याचे अध्यक्ष भैरवसिंग शेखावत हे जे राजस्थानचे मुख्यमंत्री होते, एक भाजपवाला आणि एक गांधी नेहरूचा काँग्रेसचा विचारवाला. आणि त्या बैठकीमध्ये आम्ही बसलो. प्रश्न सोडवण्याच्यासाठी आमच्या काही बैठका झाल्या. त्यातनं काही मार्ग निघेल असं चिन्ह लागलं. पण त्याच्यानंतर ते सरकार आमचं चंद्रशेखरचं हे सत्तेपासून बाजूला गेलं, या कमिट्याही गेल्या आणि त्याच्यात काही घडलं नाही. रामलला या संबंधीची त्याच्याची कोर्टात केस गेली होती. आणि या रामाच्या मूर्ती एका कोपऱ्यात लहानशा इमारतीमध्ये आयोज्यात ठेवलेल्या होत्या. त्याला कुलूप लावलं होतं. कोर्टाच्या संमतीने ते सील केलं होतं. देशाचे प्रधानमंत्री राजीव गांधी झाले आणि त्यांनी हा प्रश्न कसा सोडवायचा म्हणून ज्या कुल्फाच्या आत कपाटात ही मूर्ती ठेवली होती त्या कुल्फाचा ताळा हा राजीव गांधींच्या हुकमाने शोधला आणि राम या मूर्ती बाहेर काढण्यात आली. त्याच्यावर वाद झाला. काही समाजाचे लोक म्हणायचे की आप काँग्रेस वाले आपने ताला क्यों खोला, की झगडा सुरू हो गया, ताला खोला गया. पण त्यांचा गैरसमज होता. त्याच्यामध्ये राजीव गांधींची भूमिका स्वच्छ होती आणि ती करत असताना त्याच्यामध्ये चर्चा झाली होती आमच्या कमिटीमध्ये की बाबरी मशीद आता उद्ध्वस्त केली गेली. त्याच्या जवळ त्या जागेवर त्या ठिकाणी मंदिर बांधावं आणि मुस्लिम समाजाच्या लोकांनी त्याला टोकाचा विरोध केला नाही. मार्ग काढण्याच्यासाठी त्यांची तयारी त्या ठिकाणी होत होती. पुन्हा काही लोक कोर्टामध्ये गेले आणि ती केस जवळपास 20 वर्ष चालली. ती केस हल्ली तिचा निकाल 2 वर्षाच्या पूर्वी झाला आणि तो निकाल हिंदूंच्या बाजूने झाला. त्यावेळेला राम जन्मभूमी न्यास ही जी संघटना आहे त्यांनी हा मंदिराचा कार्यक्रम जाहीर केला. पण जिथं प्रत्यक्ष मूर्ती होती त्यापासून काही अंतरावर त्या जागेवरच नाही. पण भाजपची मोहीम होती मंदिर वहाँ ही रखेंगे वही बनाएंगे. तर मंदिर त्या ठिकाणी बनवायचं नाही. नंतर त्यांनी बदलला त्यांची सत्ता आल्याच्या नंतर. आज मंदिर होतं चांगली गोष्ट आहे. मंदिरानं लोकांना श्रद्धेचा विषय असल्यानंतर आनंद होतो, समाधान होतं. कुणी काँग्रेसने किंवा कुणी आम्ही त्याला विरोध केलेला नाही. आम्हाला सगळ्यांना मला पत्र आलं की अयोध्येला तुम्ही यावं. मी त्यांना उत्तर दिलं. मला काही पत्रिका आली, तांदूळ आले, अक्षरं आल्या, सगळं आलं. आणि ते बघितल्यानंतर मी त्यांना उत्तर असं दिलं की रामराष्ट्रा संबंधी आदर आम्हाला लोकांच्या मनात निश्चित आहे. हा एक अग्र व्यक्तिमत्व होतं. समाजातल्या सगळ्या लोकांना आत्मविश्वास देणारं व्यक्तिमत्व. आणि राम हा एका पक्षाचा एका संघटनेचा व्यक्तिमत्व नव्हतं.
हे संपूर्ण देशवासींचं होतं, ते कोणत्याही जाती जमातीचे असो. आणि असं असताना तुमचं जे निमंत्रण आहे, त्या निमंत्रणात एक गोष्ट अशी स्वच्छ दिसते की याच्यामध्ये विशिष्ट संघटना, विशिष्ट राजकीय पक्ष याच्या लोकांचा हा कार्यक्रम आहे असं चित्र तुम्ही करतात. आणि त्यामुळे तुमचं निमंत्रण आलं ते आज सगळेच लोक त्या ठिकाणी त्यांच्या गर्दीमध्ये येण्याच्या ऐवजी आणखीन काही दिवसांनी, आणि दुसरं एक वाक्य मी टाकलं, खऱ्या अर्थानं राम मंदिराची योजना पूर्ण होईल. त्याला वर्ष लागेल, नाही तर 2 वर्ष लागेल. त्यावेळेला उत्तर प्रदेशमध्ये माझा दौरा असेल, त्या दौऱ्याच्या वेळेला मी अगत्यानं अयोध्येला जाऊन येईल आणि माझ्या भावना त्या ठिकाणी व्यक्त करेल. त्यासाठी निवडणुकीच्या नेमक्या आधीच हा कार्यक्रम घेण्याच्या उद्देशी आवश्यकता नाही असं माझं उत्तर हे त्या कमिटीने ज्यांनी निमंत्रण दिले, काहीतरी 2-4 हजार लोकांना निमंत्रण दिले, परदेशातल्या काही लोकांना निमंत्रण, उद्योगपतींना काही निमंत्रण दिलं. ठीक आहे, तो कार्यक्रम त्याच्यामध्ये करते. पण तुम्ही रोजचं वर्तमानपत्र आज वाचलं उघडलं की सवन खान त्या ठिकाणी अनेक गोष्टी लिहिलेल्या असतात. अयोध्यामध्ये काही चांगल्या गोष्टी करतात, आनंद आहे. पण जाहीर केलं की आम्ही 60,000 कोटी अयोध्यामध्ये खर्च करणार आहोत. चांगली गोष्ट आहे. इथं आत्ताच अभिजित पाटलांनी एका कोणीचे भाषण करताना सांगितलं की दुष्काळात आधी कशात काम केलेल्या लोकांना किंवा चारा छावण्या काढल्याच्या लोकांना त्यांची लीला अजून मिळाली नाही. म्हणजे रामाला प्रिय असलेली गोमाता, तिचा उपासवार ज्यावेळी चालू होतो त्याला चालायची व्यवस्था जी केली, त्यासाठी जी गुंतवणूक केली आणि ती गुंतवणूक सरकार देणार म्हणून सांगत होते, ती 2-3 वर्ष झाली तरी दिली जात नाही. रामाची आणि गोमातेची भक्ती ही याच्यामध्ये यांच्या मनात किती आहे याचं एक ते लहानसं उदाहरण आहे. आणि त्यामुळं ठीक आहे, कार्यक्रम तुम्ही करा, जे टेलिव्हिजनवर ह्याच्यावर त्याच्यावर पाहिजे, पण त्याच्यामुळे निवडणुका जिंकता येतील असा त्यांचा जो समज आहे त्याबद्दलचं वास्तव चित्र हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. मी अनेक ठिकाणी जातो, लोकांना विचारतो तुमचं काय मत आहे. ते म्हणतात रामाच्याबद्दल आमच्या मनात दुसरा विचार असायचं काही कारण नाही, पण निवडणुकीच्या वेळेस राम काच होतो, याच वेळेला नेमकं काच होतं. याच वेळेला सगळ्या सरकारी जाहिराती एका विषयावर सगळीकडे काय येतात, पण लोकांच्या समोर हे प्रश्न उभे. पण मोदी साहेबांना त्या संबंधीची चिंता वाटत नाही. मोदी साहेब त्याच्यामध्ये गमतीचे असते. आता मी पार्लमेंटचा मेंबर आहे, तुम्हाला पार्लमेंटची इमारत तुम्ही टी व्हीमध्ये बघितली असेल जुनी, आठवतं का? लोकसभा राज्यसभा याची इमारत ही दिल्लीमध्ये मोठी इमारत आहे, फार छान इमारत आहे, स्वातंत्र्याच्या आधीपासूनची. आणि ही सगळी इमारत आता बाजूला ठेवली, सगळं नवीन इमारत बांधली. आता जवाहरलाल नेहरू यांच्यापासून जे संसद पार्लमेंट या देशाच्या सगळ्या विविध प्रश्नाच्या संबंधी वेगळी दिशा देणारं व्यासपीठ, त्या व्यासपीठाची वास्तू म्हणून जी संसद, जे पार्लमेंट, जी लोकसभा, जी राज्यसभा आपल्याला ठाऊक आहे ती यांनी बंद करून टाकली आणि आता नवीन बांधली. ठीक आहे, नवीन अशी बांधली हे आले भाषे. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य असं काय असतं की साष्टांग दंडवत राहतात. त्यांनी साष्टांग दंडवत त्या ठिकाणी घातला, तुम्ही कदाचित टी व्हीवर पाहिलं असेल. आणि हे सगळं काय आहे याचा विचार केला पाहिजे. मूलभूत असं याच्यात बाजून ठेवा आणि वरच्या प्रश्नाकडं जनतेचं मत हे वळवण्याच्या संबंधीची काळजी ही जाणीवपूर्वक घेतली जाते. आणि त्याचं कारण की या देशातली गरिबी, बेरोजगारी, महागाई
सामान्य माणसाच्या हिताची आवश्यकता या सगळ्या गोष्टी या दूर ठेवण्याच्या संबंधीचं काम आज त्या ठिकाणी होते. आणि हे ठीक आहे, तुम्हाला काही करायचं आहे, आमचा काही कोणाचा विरोध नाही, तुम्ही अवश्य करा. पण हे सगळं करत असताना दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये सत्तेचा गैरवापर करून वेगळं मत मांडणाऱ्यांच्यावर हल्ले सुरू होते. आज पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीसारखे एक कर्तबगार कष्टकरी मुख्यमंत्री, ते ऐकत नाही यांचं. योग्य असेल तर योग्य म्हणते, अयोग्य असेल तर अयोग्य म्हणतो. त्यांच्या 4-5 मंत्र्यांच्यावर धागे घातल्या, त्यांचे 2 मंत्री तुरुंगात ठेवले. कशासाठी? आज दिल्लीमध्ये सरकार आहे, त्याचं नेतृत्व केजरीवाल यांच्याकडे आहे. त्या केजरीवालांना जनतेने 2-3 मोठ्या मताने निवडून दिलं. आणि इतकं निवडून दिलं की दिल्ली विधानसभात 80 जागा असतील, काय 110 जागा असतील, तर त्या 110मध्ये 108 जागा यांच्या आहेत. एवढा लोकांचा पाठिंबा त्यांना आहे. आणि असं असताना ते आपल्या चौकशीत बसत नाहीत, आपल्याला हो म्हणत नाहीत. त्याचा परिणाम त्यांच्यावर ईडीच्या नोटिसच येतात, हाताळता म्हणून सांगतात. त्यांचे 3 मंत्री आज तुरुंगामध्ये टाकले. महाराष्ट्रात काय झालं? अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री, त्यांच्यावर आरोप केला गेला की गृहमंत्री असताना त्यांनी त्यांच्या शिक्षण खात्यात त्यांनी कॉलेज काढले, हायस्कूलचं आहे, त्या संस्थेला त्यांनी काहीतरी 110 कोटी रुपये मिळवून दिले बेकायदेशीरतेने. हा त्यांच्यावरचा आरोप, आणि त्यासाठी त्यांना 6 महिने तुरुंगात टाकले. आणि आता शेवटी त्याची चौकशी झाली, तर आता कोर्टामध्ये केस त्यांची फायनल स्टेजला आहे. आणि त्या फायनल स्टेजला हायकोर्टात नंबर जाताना ही रक्कम जी शेतकऱ्यात होती ती आता 1.5 कोटीवर आली. आणि 1.5 कोटीचा काहीतरी व्यवहार काय, तुमच्या शिक्षण संस्थेला 2 लोकांच्याकडून देणगी घेतली. मी रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे. इथे तुमचे 2 रयतची शाळा कॉलेज संस्था आहेत. महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये या संस्थेच्या शाखा आहेत. अनेक ठिकाणी मी जातो, कॉलेजची इमारत बांधायची लोकांना आवाहन करतो. लोक पैसे देतात, ते आम्ही प्राचार्यांच्याकडे देतो आणि इमारतीचं काम पूर्ण करावून सांगतो. शैक्षणिक कामाच्यासाठी पैसा घेणं, जमा करणं, त्याचा हिशोब द्यायला, याचा अर्थ भ्रष्टाचार नाही. पण अशा कामाच्यासाठी त्या ठिकाणी अनिल यांना इतके दिवस तुरुंगामध्ये ठेवले. सामना वर्तमानपत्र त्याचे संपादक आहेत, माझे मित्र आहेत. पार्लमेंटमध्ये माझ्या शेजारी त्यांची जागा असते. आणि त्यांना राऊत त्यांना पकडलं आणि त्यांनाही तुरुंगामध्ये टाकलं. का टाकलं? तर म्हणजे काहीतरी एक व्यवहार कोणाचा झाला, त्याच्यात तुम्ही लक्ष घातलं असं कळतं. असं लक्ष घातल्याचा अर्थ काय? आज इथं आल्याच्या नंतर मला जी निवेदनं आली त्याची 2 निवेदनं अशी आहेत की आम्ही अमुक संस्थेशी व्यवहार केला आणि त्याच्यामधून आम्हाला 2.5 कोटी रुपये मिळणार होते, पण त्या व्यक्तीने 10 लाख रुपये दिले आणि बाकीचे पैसे देत नाही. मी सामान्य माणूस आहे, कष्टाने धंदा उभा केला, याच्यात तुम्ही मला मदत करा, असं वर्तमान त्यांनी दिलं. आता हा प्रश्न सोडवायला लक्ष घातलं तर भ्रष्टाचार केला. आज राऊतांच्यावर असाच काय हे गुन्हा आहे, आणि त्याकडे त्यांनी सगळं त्यांना निरोप दिला की बघा बदला, जरा लेखी सौम्य करा. कुणी सांगितलं माहिती नाही, पण सांगितलं, आणि त्यांनी सांगितलं नाही करणार. या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखाणाचं स्वातंत्र्य दिलं आहे, त्याचं ती तडजोड करणार नाही, जनतेची भूमिका मांडणार.
मग हे जर तुम्ही करणार असाल तर तुमची सुटका होणार नाही. ही लोकशाही आहे. आजचे सत्ताधारी इथे असो किंवा तिथे असो या पद्धतीने सत्तेचा गैरवापर करतात आणि त्यामुळे अनेकांचे प्रश्न सुटत नाही. दमदाटी भीती यांनी लोकांचे प्रश्न न सोडवता एक प्रकारची दहशत निर्माण करायची हा कार्यक्रम आजच्या राज्यकर्त्यांनी घेतलेला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सांगतात की शेतीचे प्रश्न आम्ही सोडवले, आम्ही एवढं केलं. आजच मी मगाशी बोलताना सांगितलं होतं, चंद्रकांत पाटील नावाचे मंत्री आहेत, त्यांनी एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकात एक लिहिलं आहे की आम्ही काय काय प्रगती केली. आणि त्या प्रगतीमध्ये त्यांचा एक पॅरेग्राफ असा आहे की साखर कारखान्यांनी इन्कम टॅक्स ज्यावेळी त्यांना बसला त्यावेळची वसुली थांबवली होती, ती माफ करायला पाहिजे होती, पण ती माफ न करण्याचं धोरण केंद्र सरकारने नाही माफ करण्याचं धोरण केंद्र सरकारने आत्ता घेतलं. त्या काळात 10 वर्ष शरद पवार मंत्री होते, त्यांनी असं काही केलं नाही, ते आम्ही करून दाखवलं. त्यांनी लिहिलं ते. आणि माझं उत्तर त्याचं एकच आहे की मी ज्यावेळेला शेती खात्याचा मंत्री झालो, माझ्यापुढे प्रश्न होता शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा. आणि आत्महत्याच्या संबंधीची माहिती घेतली तर कारणं काय, तर कर्जबाजारीपणा हे कारण मुख्य निघालं. आणि ती कर्जबाजारीपणा घालवायचा असेल तर त्यांच्या डोक्यावरचं कर्ज माफ करणं हा प्रश्न माझ्यापुढे होता. आणि 72,000 कोटीची या देशातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी एका हुकमाने करून टाकली. आता काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज माफ करणं याला प्राधान्य द्यायचं का 100 साखर कारखान्यांनी पैसे थकवले असतील त्याला प्राधान्य द्यायचं. म्हणजे कशाला महत्त्व द्यावं हे आजच्या राज्यकर्त्यांना समजत नाही. अनेक निकाल घेतात. कांद्याचा निकाल, कांदा हा जिल्ह्यात शेतकऱ्याचं पीक आहे आणि म्हणजे कांद्याची महागाई झाली म्हणून कांद्याची निर्यात बंद त्यासाठी 40% कर त्याच्यावर जाहीर केला. काय कांद्याच्यामुळे एखादी महागाई होईल, पण कांद्यामुळं स्वयंपाक तर थांबत नाही. तुम्ही तुमच्या रोजच्या खाण्यामध्ये ज्वारीची भाकरी असेल, नाही तर गव्हाची चपाती असेल, डाळ असेल, एखादी भाजी असेल, वांगा असेल, नाही तर काकडी असेल, या सगळ्याचा खर्च त्या जेवणाचा एका वेळेचा धरला आणि हा दुसरा खर्च जर धरला तर किती याचा खर्च निघू शकतो. काय त्याची निर्यात बंद करणं किंवा त्याच्या 40% हे कांद्यावर ड्युटी बसायची गरज होती. तर काही नाही, आमच्या मनात आलं कांद्यावर हा आम्ही कर बसवणार. मी सकाळी एका सभेत सांगितलं की पार्लमेंटमध्ये मी शेतीमंत्री असताना कांद्याच्या किमती दिल्लीत वाढल्या तर भाजपचे लोक कांद्याच्या माळा गळ्यात घालू लागला आणि तिथे घोषणा दिल्या, शरद पवार होश में आओ, प्याज की कीमत कहाँ जा रही, खाना कैसा पीना कैसा. दंगा केला. स्पीकरने मला सांगितलं काय स्थिती आहे हे सांगा. मी त्यांनी सांगितलं कांदा हा जिल्हा शेतकऱ्याचं महत्त्वाचं पीक आहे. हे पीक बारमाही पीक नाही. हे पीक प्रचंड पैसे देतं असं नाही. हे पीक तो कांदा घेतल्यानंतर घरातला जो घरखर्च आहे त्याच्यात कांद्यामुळे सगळा घरखर्च वाढतो हे खरं नाही. आणि त्यामुळं त्यांनी कांद्याच्या माळा घरात घातल्या किंवा कवड्याच्या माळा घरात घातल्या तरी कांद्याची निर्यात बंद करा हे मी मान्य करणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. निर्णय घेतला. पण आज त्याच्यावरून कसं साखर निर्यात करायला सुरुवात झाली त्याच्यावरली इथेनॉल नावाचा पदार्थ आपण तयार करतो. साखर तयार झाल्यानंतर मलीपासून त्याच्यावर उरलेल्या घातली.
म्हणजे जे शेतकऱ्याच्या घरात यानाच्या वर्गान जातं त्याच्यावर कर्ज बसवायचे ते थांबवायचं आणि वरच्या गोष्टीवर त्या ठिकाणी वातावरण तयार करायचं. आणि त्यामुळे या लोकांना कशाबद्दल सुद्धा आस्था नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, राजकारणामध्ये मजलेच असतात, त्याच्यामध्ये वाद नाही. पण मजले याचा अर्थ तुम्ही टीका टिप्पणी करा, निवडणुकीमध्ये लढाई करा, ज्या जिंका पराभूत करा, माझी काही हरकत नाही, हा लोकशाहीचा अधिकार आहे. पण लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये जे लोक तुमच्या विरोधी जातात, भूमिका म्हणतात, त्यांच्याविरुद्ध ED, CBI, अँटी करप्शन या सगळ्या गोष्टींचा वापर, याचा अर्थ काय? अर्थवर्तन होतं बघा. शिवसेनेचे एक नेते, काय नाव त्याचं, राजन रत्नागिरीचे, तर राजन यांच्या घरी कालपासून त्या ठिकाणी अँटी करप्शनचे लोक आहेत आणि त्यांची सगळी बायकोला मुलाला सगळ्यांच्यावर खटले भरले. राजन ते यांच्यावर राजनवर खटला भरला. एवढंच नाही, दिल्लीमध्ये सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर खटले भरले. ज्या अर्थाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी केवढा त्याग केला. मोतीलाल नेहरू यांनी देशाचं नेतृत्व केलं. त्यांच्यानंतर जवाहरलाल नेहरूंनी अनेक वर्ष स्वातंत्र्याच्या नंतर, एक तर स्वातंत्र्याच्या काळात अनेक वर्ष तुरुंगात घालवले, लोकांना एकत्र केलं आणि ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नाही अशी दरफोडची करणारा ब्रिटिश याला घालून द्यायला महात्मा गांधी असोत, अनेक नेते असोत, त्या सगळ्यांच्यावर खांद्याला खांदा लावून त्या जवाहरलाल नेहरूंनी काम केलं. आणि देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर या स्वातंत्र्याचा अर्थ देशातल्या गरीब माणसाच्या संसारात अनुकूल कसा होईल यासाठी ज्यांनी उभी हयात दिली, त्या जवाहरलाल नेहरूंच्या घराच्या नातवाला, त्यांच्या सुनेला तुम्ही अटक करता. आणि कशासाठी? काही कारण नसताना. याचा अर्थ या ठिकाणी एका दृष्टीनं हुकुमशाहीच्या रस्त्याने आपण जातो का काय, ही शंका लोकांना वाटावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं. त्या संविधानामध्ये शेवटच्या माणसालासुद्धा सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे आणि कुणीही सत्तेवर असला तर त्या सत्ताधारीवर त्या शेवटच्या माणसालासुद्धा हल्ला, अत्याचार, सत्तेचा गैरवापर हा करण्याचा अधिकार नाही, हे डॉक्टर आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहून ठेवले. आणि त्यामुळे आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना घटनेबद्दल काही नाही, देशासाठी कोणी काय योगदान दिलं त्यांच्याबद्दलची आस्था नाही. आम्ही म्हणायचे खरं या प्रकारची भूमिका आहे. आणि ही या देशात राज्यकर्ते करत असतील ते एकत्र येऊन त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. आम्ही या ठिकाणी ही महाविकास आघाडी केली, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, नाना पटोलेंच्या नेतृत्वाखालचा काँग्रेस पक्ष असेल, शेतकरी काँग्रेस पक्ष असेल, डाव्या लोकांशी आम्ही बोलतो आहे, प्रकाश आंबेडकरांशी आम्ही चर्चा करतो आहे, या सगळ्यांना एकत्र करून या देशाला पर्याय द्यायचा आणि या देशात सत्तेचा वैध वापर करून हुकुमशाहीच्या रस्त्याने देश न्यायची पावलं जे टाकतायत त्यांना खऱ्यासारखं बाजूला टाकून हेच काम आपल्या सगळ्यांचं आहे. त्यासाठी ही एकी आहे. आज या ठिकाणी काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल, उद्धवच्या नेतृत्वाखालची शिवसेना असेल, या शेतकरी कामगार पक्ष असेल, या सगळ्यांना घेऊन आपल्याला या परिस्थितीचा सामना करायचा आहे. मला आनंद आहे की दामाजी पंथाच्या या नगरीमध्ये, परिसरामध्ये आपण सगळे या समान विचाराचे लोक एकत्र आले. एका विचाराने या ठिकाणी कामाची मानसिकता तुम्ही दाखवली. तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि आता ही लढाई इथं थांबलेली नाही. शेवटच्या निवडणुकीचा दिवस संपवून सत्तेच्या उतरवणं यांना बाजूला केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. मला एक दोन वाक्यांनी भाषणामध्ये सांगितलं
की 84 वर्ष 84 वर्ष माझी विनंती आहे की उगाच जायच्या भानगडीत होऊ नका. 84 वर्ष आहे काय त्याच्या 84 काय माझं बघितलं त्यांनी 84 कथा आणि त्यावेळेस ती 84 वर्ष 83 वर्ष काढले. विचार महत्त्वाचा आहे, तत्वज्ञान महत्त्वाचं आहे, भूमिका महत्त्वाची आणि त्याच्याबद्दल तरतूद जाईल. ही भूमिका सुशील कुमार शिंदे असोत, मी स्वतः असोत, आमचे सगळे सहकारी असोत आम्ही निर्धार केलेला आहे. काही चिंता करू नका, तुम्ही मी एकत्र राहू आणि हे बदल केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही हा निर्धार करू एवढं सांगतो. आपली विभाग एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.